आमदार केसरीचे मानकरी हरण्या आणि सरपंच फायरिंग बैजा 1,11,166 रुपयांचे मानकरी मिरज तालुक्यातील डोंगरवाडी पट्टा येथे म्हसोबा यात्रा आणि आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य आमदार केसरी 2026 बैलगाडी शर्यती मोठ्या उत्साहात आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाल्या। परिसरासह जिल्ह्यातील आणि परराज्यातील हजारो बैलगाडी शौकीनांनी या शर्यतीला उपस्थिती लावल्याने डोंगरवाडी पट्टा परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। सलगरेचे माजी आदर्श सरपंच तानाजी अप्पा पाटील यांच्या वतीने या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। शर्यतीच्या आयोजनासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते। आकर्षक बक्षिसांमुळे राज्यभरातील व कर्नाटक राज्यातील नामांकित बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला होता। संपूर्ण दिवस रोमांचक आणि चुरशीच्या शर्यती रंगल्या। जनरल अ गटातील प्रथम क्रमांकासाठी 1,11,166 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते। या गटात अजिंक्य कोपर्डे लिंगनोर यांचा हरण्या आणि संतोष नाईक खलाटी यांचा सरपंच फायरिंग बैजा या जोडीने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला। द्वितीय क्रमांक संभाजी गाडगेळ यांचा RX बैजा आणि संतू पांढरे ऋषीशेठ यांचा गोल्डन शुक्रा यांनी मिळवला, तर तृतीय क्रमांक अमोल चव्हाण आरवडे यांचा हौशा आणि प्रतिराज जाधव कळंबा यांचा वजीर यांनी पटकावला। शर्यती दरम्यान उत्साह शिगेला पोहोचला होता। प्रत्येक फेरीत स्पर्धकांनी आपली क्षमता पणाला लावत उत्कृष्ट कामगिरी केली। विजेत्या स्पर्धकावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला। या भव्य शर्यतीस आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे परिवाराची तिसरी पिढी श्लोक सुशांत खाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, डॉक्टर महेश कुमार कांबळे, डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे, बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील, उद्योजक फारुख जमादार, दिगंबर जाधव, काकासाहेब धामणे, आयोजक तानाजी अप्पा पाटील टीम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। डोंगरवाडी येथे पार पडलेल्या आमदार केसरी 2026 बैलगाडी शर्यतीने बैलगाडी शर्यत प्रेमींना रोमांचक अनुभव दिला असून या स्पर्धेचे सूत्रसंचालन शहाजी शिंदे यांनी केले, तर या स्पर्धेची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। आज मिरज तालुक्यातील डोंगरवाडी गावी डोंगरवाडीचं कुलदैवत म्हसोबा यांच्या यात्रेनिमित्त आणि औचित्य हेच होतं की माझ्या वाढदिवसाचं निमित्त होतं। अशा भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यती संपन्न झाल्या। आज मला बऱ्याच दिवसातून बैलगाडी शर्यती बघितल्या, पण जोपर्यंत शासनाची मर्यादा राखून नियोजकवाल्यांची सगळी मर्यादा राखून अशा सुंदर अशा कुठेही गालबोट न लागता अशा ह्या स्पर्धा पार पडल्या। आज मी अमित शाह साहेबांचं, देवेंद्र भाऊंचं आणि जावडेकर साहेबांचं मी आभार मानेन की असा सोहळा वारंवार आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साजरा होतो। ज्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेला ह्या स्पर्धा बंद झाल्या होत्या। त्यानंतर जावडेकर साहेबांनीही प्रयत्न केला, मान्यता मिळवली, पण काँग्रेसच्या लोकांनी काय रिप्लेसिंग केलं आणि परत त्या बंद पडल्या। पण ज्यावेळी अमित शाहच्याकडे आम्ही सगळे निवेदन केलं त्यावेळेला ह्या बैलगाडी शर्यती परत आता जोमानं चालू झाल्या। फक्त शासनानं कोर्टानं जे निर्देश लावून दिलेले त्या निर्देशामध्ये जर गाड्या व्यवस्थित केल्या, बैलांना जर संरक्षण दिलं, सगळ्या जनतेनं त्यामध्ये जर आपण सगळं स्वतःहून लक्ष दिलं तर ह्या गाड्यांच्या बैलगाडी शर्यती कायमस्वरूपी राहतील, त्याबद्दल मला काही शंका वाटत नाही। आज हे मैदान झालं, आज दुपारी भर उन्हात हे मैदान झालं, पण लाखो लोक इथं ह्या आले होते। त्यामध्ये आमचे सहकारी मित्र हे तानाजी पाटील, हे आपले सलगरचे नेते आहेत, आपल्या पश्चिम भागाचे इथले नेते आहेत, त्यांनी हे ते नियोजन केलं। त्यांच्याबरोबर राजू माने असतील, त्यामध्ये दीपक शिंदे आहेत, नेताजी गर्दे आहेत, बाकी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून ही स्पर्धा इथं आयोजित केली। नियोजन चांगलं केलं, व्यवस्थित केलं आणि ह्या स्पर्धेला बघण्यासाठी मला ही संधी मिळाली, त्याबद्दल ह्या आयोजकांचं नियोजकांचं मी धन्यवाद मानतो। एवढ्या शांततेनं, एवढा काही गालबोट न लागता, कुठेही काही न होता ही मला वाटतं पहिली स्पर्धा होते। आणि मी आज हे मैदान बघितलं, त्यानंतर ह्याच्या अगोदर पण मैदानाला मी आलो होतो, पण भर उन्हामध्ये असं भव्य दिव्य मैदान हे पहिल्या वेळी इथं होते याचा मला आनंद वाटतो। त्यामुळं सर्वांना मी धन्यवाद देतो आणि असंच प्रेम, असंच माया, असंच सहकार्य आमच्याबरोबर राहावं, आमच्यावर राहावं एवढी आपल्याला विनंती करतो। ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बाळासाहेब होनमोरे असतील, बाकी आमचे दादा आहेत, परत आमचे फारुख जमदार आहेत आणि महेश कांबळे आहेत, परत आमचे वसंत खोत आहेत, उमेश पाटील आहेत, त्यामध्ये आणखी विष्णू पंत आहेत, बाकी सगळेच असे आलेले सगळेच जे
माझ्यावर प्रेम करणारे आणि बाप्पावर प्रेम करणारी सगळी जनता ही तोपवर राहिलेली आहे. शांततेनं पार काढलं. त्यामुळे बैलगाडीवाल्यांचं, बैलगाडी शौकिकांचं मी धन्यवाद मानतो. असेच शांततेने हे बैलगाडी शर्यती अशाच कुठल्या भागात असेल तरी शांततेने आपण पार पाडाव्यात एवढीच मी विनंती करतो. परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो.